चला बघा, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मी काल तुम्हाला 3 स्टेप्स सांगितले होते. 3 स्टेप्स आय हॅव टोल्ड यू की हाऊ टू कॅल्क्युलेट. 3 स्टेप्समध्ये आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. माझ्याबरोबर पहिले हे सॉल्व करायचं आहे आणि मग ह्याच्यात मी थोडेसे गिमिक्स करणार आहे. गिमिक्स करणार आहे शिवाय मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे की इतकं सिंपल ट्रिक आहे ना, व्हेरी व्हेरी सिंपल ट्रिक. बघूया काय ट्रिक आहे. लेट अस सी दॅट ट्रिक. ती ट्रिक समजून घेऊया. चला, मोहन अँड गणपत आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3. हा रेशो कुठला आहे? दिस इज ओल्ड रेशो. हा त्यांचा ओल्ड रेशो. दे ॲडमिटेड चंद्रकांत फॉर 1/4 शेअर. दिस इज नॉट न्यू रेशो. चंद्रकांतला काय रेशो दिलाय म्हणजे हा चंद्रकांतचा प्रपोर्शन आहे. हा चंद्रकांत कोण आहे? ज्याला ॲडमिट केलाय. म्हणजे चंद्रकांत इज अन इनकमिंग पार्टनर. मग मोहन आणि गणपत कोण आहेत? एक्झिस्टिंग पार्टनर म्हणजे ओल्ड पार्टनर्स. हे दोघं ओल्ड आहेत, चंद्रकांत इनकमिंग आहे. मग त्याला किती शेअर दिलाय? 1/4 शेअर दिलाय. ओके, काय सांगितलं करायला? द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ मोहन. चला आपल्याला न्यू शेअरिंग काढायचं आहे. सगळ्यात स्टेप नंबर 1 सगळ्यात पहिले घ्या, सुरू करा. पहिले ओल्ड प्रपोर्शन्स लिहून काढा, न्यू प्रपोर्शन्स लिहून घ्या. काय रे सांगितलं ना बनवायचं आहे. आज मॅथमॅटिक्स आहे, आजचा क्लास मॅथमॅटिक्सचा आहे. चला, ओल्ड प्रपोर्शन्स म्हणजे काय? हे 2+3 इज 5 आणि त्या 5ला मी डिनॉमिनेटर बनवला आणि न्यूमरेटर ॲज इट इज. सो 2/5 आणि 3/5. दिस इज ओल्ड प्रपोर्शन. हे ओल्ड प्रपोर्शन आहे. आता नाव आपल्याला स्टेप नंबर 1 इज कॅल्क्युलेशन ऑफ बॅलन्स किंवा रिमेनिंग प्रपोर्शन. चला, लेट अस डू दिस. हे मी मुद्दामून अशा पद्धतीने का करतो? कारण अशा पद्धतीची वर्किंग नोट आपल्याला बनवायची आहे. जेव्हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल तेव्हा वी आर गोइंग टू प्रिपेअर दिस काइंड ऑफ अ वर्किंग नोट. आणि हे वर्किंग नोट कंपल्सरी आहे, बनवावीच लागेल. बोल. पहिले रिमेनिंग प्रपोर्शन काढायचं. रिमेनिंग प्रपोर्शन मध्ये 2/4 1/4 काही इश्यूज नाही आहे. 1 मायनस इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय? 1 मायनस इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन 1/4 म्हणजे किती येणार? कसं केलं? येस, हे बघा, इट इज दिस फॉर्म्युला. काय आहे? पहिले बॅलन्स नाही, रिमेनिंग प्रपोर्शन करा. बॅलन्स किंवा रिमेनिंग काही लिहिलं तरी चालेल. आता मी सॉल्व कसं करणार आहे? फॉर्म्युल्यामध्ये मी इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन काय आहे? दिस इज इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन. हे इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन आहे बघा. म्हणजे हे 1 मायनस 1/4. आता हाऊ टू सॉल्व दिस? इथं काही नाही, म्हणजे दिस 1 विल बिकम डिनॉमिनेटर हिअर. आता याचं काय करायचं आहे? एलसीएम काढायचं आहे. एलसीएम कसा कॅल्क्युलेट करतात? 1 × 4 इज इक्वल टू 4. हा एलसीएम आहे. म्हणजे या 4नी 1ला मल्टिप्लाय केलं म्हणजे किती झाला? 4 मायनस साइन ॲज इट इज. 1 या 1नी या 1ला मल्टिप्लाय केलं आणि एलसीएम किती आहे? 4. 4 - 1 किती? 3. सो आन्सर काय आलं? 3/4. समजतंय ना? चेक करा. सगळ्यांना हे समजतंय ना? पहिली स्टेप आहे फक्त ही पहिली. इथून पुढच्या प्रत्येक सम हे आणि हे 1 मार्काला तुम्हाला अंडर द कॅल्क्युलेशन्समध्ये येतं अशा टाईपचं, किंवा एखाद्या सममध्ये तुम्हाला वर्किंग नोटमध्ये येणार. सो वी विल हॅव टू कॅल्क्युलेट समहाव समवेअर. आणि असे पण सम्स आहेत की जिथं तुम्हाला ही वर्किंग नोट करावी लागणार आहे. मोस्टली आपल्याला ही वर्किंग नोट अवॉइड करता येते. त्याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. चला, डन. दिस इज स्टेप नंबर 1. बॅलन्स प्रपोर्शन कॅल्क्युलेट केलंय. बॅलन्स प्रपोर्शन दॅट इज रिमेनिंग प्रपोर्शन. याला रिमेनिंग प्रपोर्शन असं म्हटलंय मी. हे पहिले कॅल्क्युलेट केलंय आपण. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव कॅल्क्युलेटेड दिस. चला नेक्स्ट. आता न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स प्रपोर्शन इंटू ओल्ड प्रपोर्शन. लिहा, न्यू रेशो इज इक्वल टू. हे सगळं लिहायचं आहे, सगळे फॉर्म्युला सुद्धा लिहायचे आहेत. सगळं बॅलन्स प्रपोर्शन इंटू ओल्ड प्रपोर्शन हा फॉर्म्युला आहे न्यू रेशोचा. नाव नंतर काय करायचं?
आता मोहनचा शेअर काढायचा आहे, मोहनचा न्यू रेशो काढायचा आहे. मग बॅलन्स प्रपोर्शन किती आहे 3/4 आणि त्याचं ओल्ड प्रपोर्शन किती आहे याचं इनटू मल्टिप्लिकेशन 2/3. याचं मल्टिप्लिकेशन कसं असतं ते स्ट्रेट फॉरवर्ड असतं. न्यूमरेटर विल मल्टिप्लाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर विल मल्टिप्लाय डिनॉमिनेटर. इथं प्लीज एलसीएम काढू नका. मल्टिप्लिकेशनला एलसीएम निघत नाही, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन याला एलसीएम निघतो आणि मल्टिप्लिकेशन स्ट्रेट फॉरवर्ड असतं. न्यूमरेटर विल मल्टिप्लाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर विल मल्टिप्लाय डिनॉमिनेटर. 3 × 2 is 6 आणि 4 × 3 is 12. ते बंद कर. कुठे 2/5? 3 × 2 is 6, 4 × 3 is 12. मोहन 2/5 इज राईट, शी इज राईट. चला म्हणजे काय करायचं आपल्याला 2/3 नाही 2 याचे ॲडिशन होऊन इज इक्वल टू 5 आणि हा 5 होणार इथं येणार. आणि तुम्ही त्याचं ऑलरेडी ओल्ड प्रपोर्शन लिहिलंय बघा. बघा तुम्ही आत्ता लिहिलं ओल्ड प्रपोर्शन. फक्त या फॉर्म्युलांमध्ये रिप्लेस करा व्हॅल्यूज. पर्सेंटचा काही संबंध नाही, पर्सेंटचा काही संबंध नाही. प्रपोर्शन्स काढायचे, प्रपोर्शन्स काढायचे. चला 3/4 × 2/4. 3 विल मल्टिप्लाय टू 2 6 आणि 4 विल मल्टिप्लाय 5 is 20. सो मोहन्स न्यू रेशो इज 6/20. लेट इट बी ॲज इट इज. आत्ता तो तसाच राहू दे, काही मिनिमाइज काही करू नका, तसाच ठेवा. आता गणपतचं काढा. गणपतचा शेअर काय येणार सेम थिंग, फक्त 3/4 × 3/5 अशा पद्धतीने होणार गणपतचा शेअर. बॅलन्स प्रपोर्शन काय आहे 3/4 इंटू गणपतचं प्रपोर्शन काय आहे 3/5. 3 ला 3 नी मल्टिप्लाय करणार, 4 ला 5 नी मल्टिप्लाय करणार. सो इट विल बी 9/20. नाऊ आता न्यू रेशो काय होणार, व्हॉट विल बी द न्यू रेशो, इट विल बी लेस. बघा 6/20 9/20 as to 1/4. 1/4 कुठून घेतलं मी हे बघा. 1/4 इज इनकमिंग पार्टनर शेअर आणि आपण आत्ता 2 हे बघा ह्या अशा पद्धतीने वी कॅन एक्सप्रेस नाऊ न्यू रेशो कसा होतोय 6/20 9/20 आणि 1/20. म्हणजेच मी इथं लिहून टाकलं. आता काय आहे हा डिस्प्रपोर्शनेट आहे. इथं 20चा बेस आहे, इथं 20चा बेस आहे. सो व्हॉट वी विल हॅव टू डू, आपल्याला बेस सेम करावं लागेल. बेस सेम करायचा म्हणजे काय करायचं अशा पद्धतीने 1/4 ला 5 न्यूमरेटरला आणि 5 डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे त्याचं काय येणार 5/20. म्हणजे मग आता माझा न्यू रेशो काय झाला 6/20 9/20 5/20. नाउ आय कॅन, हे मी का केलंय सो दॅट आय विल बी एबल टू कॅन्सल द बेस. मी आता बेसेस सेम आहेत त्यामुळे आय विल बी एबल टू कॅन्सल इट. म्हणजेच माझा रेशो काय झाला बेसेस सेम केला 6:9:5. आता याला काही फर्दर रिड्यूस डाऊन करता येते, काही कॉमन आहे याच्यात, नो कॉमन, नथिंग. सो फायनल रेशो काय निघाला न्यू रेशो 6:9:5. किती जणांना रेशो कळला 2 3 4 5 फक्त. व्हॉट अबाउट अदर्स, बाकीच्यांचं काय परत सांगा त्यापेक्षा ना परत करा. चला मी काय म्हणतोय बघा, मला काय तुम्हाला समजलं बघायचंय. तुम्हाला फॉर्म्युला तरी कळलंय, स्टेप्स कळले. चला मी काय केलंय नाऊ आय हॅव चेंज दिस 1/5 केलं. चला करा भाऊ, बघूया काय करताय. काढा न्यू रेशो. स्टेप 1 बॅलन्स रेशो काढा. मी सांगतो तसं करा ना. पहिले ओल्ड प्रपोर्शन ते चेंज होणार आहे का, ओल्ड प्रपोर्शन विल नॉट चेंज. आपण इथं जाऊया. ओल्ड प्रपोर्शन तसंच राहणार आहे, ओल्ड प्रपोर्शन सेम राहणार आहे कारण याच्यात काही चेंज नाही आहे. चेंज इथं आहे. ओल्ड प्रपोर्शन इज 2/5 3/5. नेक्स्ट घ्या बॅलन्स प्रपोर्शन किंवा रिमेनिंग प्रपोर्शन घ्या. काय आहे 1 - इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन, दॅट इज दिस. करा राईट डाऊन. त्याशिवाय कसं होईल, तुम्ही केल्याशिवाय काय नाही होणार आहे.
Write down this remaining proportion is equal to 1 minus incoming partners proportion. 1 minus 1 upon 5. मग याचा आन्सर काय येणार? 4 upon 5. 4 upon 5. बरोबर? रिमेनिंग प्रपोर्शन किती आलं? 4 upon 5. आता स्टेप नंबर 2, न्यू प्रपोर्शन. बघा न्यू रेशो काय आहे? बॅलन्स प्रपोर्शन इंटू ओल्ड प्रपोर्शन. मग चला काय करणार आता आपण? बॅलन्स प्रपोर्शन इंटू न्यू प्रपोर्शन. न्यू प्रपोर्शन किती, सॉरी हा 1 upon 5 आहे. बॅलन्स प्रपोर्शन किती आहे? 4 upon 5. मग बॅलन्स प्रपोर्शन 4 upon 5. आता पहिले मोहनचं काढूया. मोहन्स न्यू रेशो 4 upon 5 इंटू त्याचा किती आहे? 2 upon 5. मग काय आहे? स्ट्रेट फॉरवर्ड मल्टिप्लिकेशन आहे. 4 इंटू 2 8 आणि 5 इंटू 5 25. 2 मिनिटं. नंतर सेकंड गणपतचं काढा. गणपतचं काय आहे? 4 upon 5 इंटू 3 upon किती आहे? 5. म्हणजे किती येणार? 4 इंटू 3 12 आणि 5 upon 5 25. बघा कळतंय का? कळतंय. मग आता काय झालं? 8 upon 25 S2 12 upon 25 S2 1 upon 5. बरोबर? मग आता काय करावं लागेल? याला बेस सेम करावं लागेल. बेस सेम करायचं असेल तर या 5 ला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? 5 नी. म्हणजे हा न्यूमरेटरला पण 5 नी मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरला पण 5 नी मल्टिप्लाय करा. म्हणजे दिस विल बिकम 25. पण हा 1 इंटू 5 किती झाले? 5. म्हणजे मग रेशो किती झाला? 8:12:5. तो फर्दर रिड्यूस होतोय का बघा? काय कळलं का काही अजून तरी? काय ईशा? नाही कळलेलं. काय सही कळलंय नक्की? चला काय कळलंय चेक करूया. आता मी हा 1/5 ठेवलाय. नाउ आय एम गोइंग टू चेंज दिस. हा 3:4 आहे. चला करा 3:4. मी हा रेशो चेंज केलाय. हा 1/5 आहे. मला काय पाहिजे? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता मी तुम्हाला ट्रिक पण सांगणार आहे. कर ना. ओल्ड प्रपोर्शन इथं रिप्लेस कर. काय येणार ओल्ड प्रपोर्शन? 3:4 असेल तर 3/12:16:7. चेक करूया आन्सर तिचं. 3:4. चला सिद्धी. अरे तुझं नाव रिद्धी सिद्धी. गणपतीचा संबंध आहे भाई. हा मग बुद्धीची देवता आहे गणपती. नावाला जागावं लागेल तुला बाळ. चला बाकीच्यांचं काय? 12:16:7 दोघं सांगतायत. चला मक्खन सॉरी काय माखनच. चला बाकी श्रावणी सई तुला कळलं ना ग बाळा? मग चला काढा भाऊ. 12:16:7 मला तू एक्सप्लेन करून सांगायचं आहे बरं का कसं केलं. हां चला 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 चला. हे बघा हे फक्त 1 मार्काला आहे. फक्त 1 मार्काला समय म्हणजे 2 मिनिटं. फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटात शक्यच नाही कारण 5 मिनिटं लागतात हे करायला. ही वर्किंग नोट बनवायला 5 मिनिटं लागतात. मग आता ट्रिक काय? व्हॉट इज ट्रिक? भयानक सिंपल ट्रिक आहे. व्हेरी व्हेरी सिंपल ट्रिक. बघूया मी काय म्हणतोय. चला लक्ष इकडे जातात. सगळ्यांचा झालाय का? नाही ना जमत आहे? द्या नाच सोडून. जमत नाही ना? का आलं आन्सर? 12:16:7 येत आहे. हॅलो हां गुरुवश आता ऑनलाईनला चान्स नाही. काही करू शकत नाही बाळा. इथं संध्याकाळी वायफाय नसतो. ओके रेकॉर्डिंग आहे.
रेकॉर्डिंग पाठवतो, रेकॉर्डिंग चेक कर. ओके. चला बोला काय झालं, काय कळतंय. चला ट्रिक बघा. पहिले आधी 3/4 म्हणजे हे काय आहे, 3/7 आणि 4/7 आहे, बरोबर ना. बघा आता मी काय सांगतोय, मी ट्रिक काय सांगतो बघा, लक्षात ठेवा पटकन, अक्षरशः फ्यू सेकंड्स मध्ये आपण कॅल्क्युलेशन करतो न्यू रेशोचा. मी काय करतोय बघा, हे 1/5 आहे, 1/5 आहे. या 5 मधनं हा 1 मायनस करा, किती आले 4. या 4 नी या पहिल्या याला मल्टिप्लाय करा, किती आला 12. या 4 नी या 4 ला मल्टिप्लाय करा आणि या दोघांची टोटल करा, झाला रेशो. आता हे तर येईल का नाही, हे तर येईल का नाही. परत एकदा पेपरमध्ये तुम्हाला 1 मार्काला जेव्हा येईल, हे असे 1 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, 1 मार्क्स. पण जर तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही सम मध्ये जर केलं तरी चालेल, पण तुम्हाला ना वर्किंग नोट करावी लागणार, त्याला दुसरा चॉईस नाही. कमीत कमी 1 मार्क तुमचे ते डिडक्ट करणार जर तुम्ही वर्किंग नोट केली नाही तर. त्यातल्या त्यात फास्ट कॅल्क्युलेशनसाठी ही ट्रिक आहे. परत एकदा चला, परत एकदा रिस्टोर केलंय मी. सेम सम मला मी जी ट्रिक सांगितली त्याप्रमाणे चेक करूया. हे काय आहे, 1/4 आहे. 1/4 मधनं 1 मायनस केला 3. 3 नी 2 ला मल्टिप्लाय केलं 6. 3 नी 3 ला मल्टिप्लाय केलं आणि या दोघांची टोटल झाला रेशो. दिस इज अ ट्रिक. हे कोण सांगणार नाही, हा ट्रिक कोणी सांगणार नाही तुम्हाला. ही ट्रिक आहे. दिस ट्रिक इज व्हेरी व्हेरी फास्ट. इतकं पटकन बघा ना, एकदम तुमच्या हसू येते चेहऱ्यावर. यार हे काय बाबा, हे डोक्याला ताप आहे त्यापेक्षा हे बरं आहे. दिस इज इझी. पण हे थांबा, जरा थांबा, अजून पुढे खूप मोठ्या प्रमाणात हेडेक तुमची वाट बघतोय. हे काहीच नाही आहे, दिस इज अ स्टार्टिंग पॉइंट. बघा काय स्वरूपाचा सम येऊ शकतो. हे पहिला पार्ट झाला. दिस इज व्हेरी इझी. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. ऑलराईट, आपल्याला पुढे जाऊया. मुव्हिंग ऑन. आता सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. सॅक्रिफाईस रेशो चला चेक करूया. आता काय दिलंय, A and B are partners sharing profit in the ratio 6:4. C is admitted as a partner. The new profit sharing ratio of ABC is 10:6:4. Find out the sacrifice ratio. Sacrifice ratio चा फॉर्म्युला काय आहे, ओल्ड मायनस न्यू आहे का न्यू मायनस ओल्ड आहे, ओल्ड मायनस न्यू आहे. मग आता आपल्याला काय लागेल, ओल्ड दिलाय का, ओल्ड दिलाय, न्यू दिलाय का, दिलाय. मग बस, सो सिंपल. फक्त आता पार्टनर वाईज काढावं लागेल. म्हणजे ए चा सॅक्रिफाईस किती आणि बी चा सॅक्रिफाईस किती. मग पहिले आधी सगळ्यात पहिले चला ओल्ड प्रपोर्शन लिहून टाका दोघांचं. लिहा. ओल्ड प्रपोर्शन काय आहे, 6/10 as to 4/10. बघा बरोबर आहे का, ही त्यांची ओल्ड प्रपोर्शन्स आहेत. न्यू प्रपोर्शन्स काढा, ही ओल्ड प्रपोर्शन्स आहेत. आता न्यू प्रपोर्शन्स काय आहेत, हे बघा, 10/20 as to 6/20 as to 4/20. ऑल राईट, परफेक्ट. मग आता काय करायचंय, पहिले आपल्याला ए चं कॅल्क्युलेट करायचं आहे ना. ओल्ड प्रपोर्शन मायनस न्यू प्रपोर्शन. ओल्ड प्रपोर्शन मायनस न्यू प्रपोर्शन. ओल्ड प्रपोर्शन किती आहे, 6/10 मायनस 10/20. कसं कॅल्क्युलेट करतात हे, इथं आपल्याला एलसीएम काढावं लागेल. एलसीएम कसं काढतात, स्ट्रेट फॉरवर्ड मल्टिप्लिकेशन, स्ट्रेट फॉरवर्ड. पण मी नीट जर बघितलं ना तर 20 कॅन बी अ एलसीएम. हा तुम्हाला जर कळत असेल, तुम्हाला जर कळत असेल तर हा 20 कॅन ऑल्सो बी अ एलसीएम. पण भानगडीत पडूच नका त्या. स्ट्रेट फॉरवर्ड 10 × 20 म्हणजे किती झाला, 200 झाला. येस, 2 मिनिटं बघा मी काय करतोय. 200 हा माझा एलसीएम आहे. 20 नी 6 ला मल्टिप्लाय केलं 120. मधली साईन काय आहे, मायनस, सो मायनस ॲज इट इज. 10 × 10 100 म्हणजे काय झालं, 120 - 100 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय
एक झिरो गेला, एक झिरो गेला. 2 अपॉन लेट इट बी ॲज इट इज, ह्याचं पुढे काही करू नका, तो तसाच राहू दे. दिस इज ट्रिक, ही ट्रिक आहे. हे पुढं सिम्प्लिफाय करायला जाऊच नका, पुढे करता येतो आपल्याला सिम्प्लिफिकेशन, आत्ता काही नका करू. आधी पहिल्या बीचं काय येतंय बघूया आणि मग सिम्प्लिफिकेशन. आता मला सेम वे बीचं कॅल्क्युलेट करून द्या. बीचं करा कॅल्क्युलेट. बी काय आहे? ओल्ड प्रपोर्शन 4 अपॉन 10 मायनस न्यू प्रपोर्शन 6 अपॉन 20. काय करायचं? 10 इंटू 20 इज 200, 20 इंटू 4 इज 80 मायनस 10 इंटू 6 इज 60. सेम 20 अपॉन 200, 0 0 गेला, 2 अपॉन 20. म्हणून मी सांगितलं तुम्हाला थांबा. आता काय या दोघांचं बेस सेम आहेत, म्हणजे रेशो काय? 2:2. 2:2 म्हणजे काय? 1:1. सिम्प्लिफाय करता येणार आहे. येस. सो काय झाला सॅक्रिफाईस रेशो? 1:1 म्हणजेच 1/2. हे सॅक्रिफाईस रेशो आपल्याला लागणार आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. असे सॅक्रिफाईस रेशो तर कॅल्क्युलेट करावाच लागेल. पण तरी सुद्धा जसं मगाशी मी एक ट्रिक सांगितली तशी सॅक्रिफाईस रेशोला पण आपण ट्रिक करणार आहोत. म्हणजे मोस्ट प्रोबेबली वी विल नॉट बी डुईंग एनिथिंग. म्हणजे तुमचा मॅथ्सचा जे हेडेक आहे दॅट आय विल टेक केअर, पण सगळ्या सममध्ये नाही. तुम्हाला कुठे ना कुठेतरी हे फेस करावं लागणार, पण दॅट विल बी एन एक्सेप्शन. चला तोपर्यंत तरी ऐश करूया. पण एक मी म्हणून म्हणतो ना, प्रे करा. काय? कॅल्क्युलेट द फॉलोइंग यायला नको, कारण कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये 3 क्वेश्चन्स तुम्हाला टफ येणार, याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. 2 सोपे असतात, 3 डिफिकल्ट असतात, आणि त्यातला एक असतो तो हा रेशो आहे, रेशोवर असतो. आणि तो कुठला असतो बघा, मी काय सांगतोय. हा हे तर कळलंय तुम्हाला. 1:1 सॅक्रिफाईस रेशो कळला, कसा कॅल्क्युलेट केला? जमेल करायला? येईल. चला तो आत्ता आधी पहिले आता बघा मला तुम्ही काय करताय बघूया, हा कितपत तुम्हाला समजलाय. दिस इज गोइंग टू टेस्ट यू, आणि अक्षरशः काजवे समजणार. बघा काय असतं मॅथमॅटिक्स हे तुम्हाला रिअलाइज होणार. चला रीड करूया. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? सॅक्रिफाईस रेशो अँड न्यू रेशो. म्हणजे ज्या रिझनसाठी तुम्ही अकाउंट्समध्ये आलायत, खरं तर ते रिझनच तुम्हाला फॉलो करते. सर आम्ही मॅथ्स नको म्हणून तर आलो ना इकडे कॉमर्सला. येस, डोंट वरी, एवढं पण नाही आहे, नीट वाचायचं आहे काय दिलंय. प्रवीण अँड नवीन आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3. हा कुठला रेशो आहे? ओल्ड रेशो आहे. दे ॲडमिट रीना फॉर 1/5 शेअर. हे इन्कमिंग पार्टनरचं प्रपोर्शन आहे फॉर फ्युचर प्रॉफिट. ओके. आता हा रीनाचा 1/5 शेअर काढला कसा? तर कसा काढला? शी हॅज टेकन इट इक्वली फ्रॉम प्रवीण अँड नवीन. काय कळलं का बघा? हा 1/5 शेअर जो आहे ना, हा 1/5 शेअर तिने कसा मिळवलाय? ह्याला म्हणतात बाईंग ऑफ अ शेअर. शेअर बाय केला तिने प्रवीणकडनं. कसा? इक्वली. म्हणजे काय? म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा, हा 1/5च्या 1/2. बाळा लक्ष इकडे दे रे. 1/5च्या 1/2 आणि 1/5च्या 1/2. 1/5च्या 1/2 तिने कुणाकडनं घेतला? प्रवीणकडनं. आणि 1/5च्या 1/2 नवीनकडनं घेतला. मग आता 1/5च्या 1/2 काढायचा कसा? कॅल्क्युलेट कसा करायचा? स्ट्रेट वे मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 1/2 ऑफ 1/5 निघतो. कसं? हाऊ? म्हणजे काय करायचं असतं? 1/5 इंटू 1/2 म्हणजे 1/2 ऑफ 1/5 निघतो. मी काय बोलतोय काही बहुतेक कळत नाहीये. मला 1/2 काढायचं आहे 1/5च्या. का? कारण त्या 1/5 हा शेअर कसा निघालाय? 1/2 फ्रॉम प्रवीण, 1/2 ऑफ 1/5 प्रवीणकडनं घेतला आणि 1/2 ऑफ 1/5 नवीनकडनं घेतला. बरोबर? मग आता 1/2 ऑफ 1/5 म्हणजे काय? 1/10.
कसं? न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला. 5 into 2, 5 into 2 1/10. मग सेम 1/10 हे काय आहे? हा शेअर घेतला प्रवीणकडनं, मग तेवढाच शेअर 1/10 शेअर हा नवीनकडनं घेतला. मग कॅन वी से दिस इज देअर सॅक्रिफाईस? झाला, हा त्यांचा सॅक्रिफाईस झाला. प्रवीणनी जोपर्यंत प्रवीण आणि नवीन हे काही सॅक्रिफाईस करत नाहीत तोपर्यंत रीना ऍडमिटच होऊ शकत नाही. त्यांना सॅक्रिफाईस करावंच लागेल त्यांच्या शेअरमधनं. मग आता मला काय पाहिजे? 1/10 हा सॅक्रिफाईस आहे. कुणाचा? प्रवीण आणि नवीनचा. मग त्यांचा शेअर किती आहे? 7/10. या 7/10 मधनं त्यांनी सॅक्रिफाईस किती केला? प्रवीणनी 1/10. त्याचा सॅक्रिफाईस जर मी मायनस केला तर मला न्यू रेशो मिळेल. मी अप्लाय काय केलंय? मला बघा मी काय अप्लाय केलं. मला सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला सांगा. न्यू ओल्ड मायनस. मग आता मला न्यू कॅल्क्युलेट करायचं असेल, फॉर्म्युला हाच आहे. न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं, न्यू प्रपोर्शन कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय करणार? याला इकडे आणणार, याला इकडे नेणार. झाला, एलएचे सारेचेच फिरवलं की माझा फॉर्म्युला तयार. न्यू प्रॉफिट इज इक्वल टू ओल्ड प्रपोर्शन मायनस सॅक्रिफाईस रेशो. एक्झॅक्टली हेच मी केलं. 7/10 मायनस 1/10. 10 सेम आहे, बेसिस सेम आहे. मग आपलं काय येणार? 10 इट सेल्फ इज माय LCM आणि 7 - 1 इज 6. म्हणजे प्रवीणचा न्यू रेशो किती आला? मग सिमिलरली नवीनचा सांगा. त्याचा पण 6/10. कसा काय? नवीनचा किती आहे? 3/10 मायनस 1/10 इज इक्वल टू काय? 10 सेम आहे, 2/10. 2/10 6/10 2/10 म्हणजे 10 कॅन्सल. 6/6 हा फर्दर रिड्यूस डाऊन होऊ शकतो. 3:1. 3:1 हा झाला सॅक्रिफाईस का न्यू रेशो? तुम्ही करू नका. डोंट डू दिस. इथं तुम्ही अडकणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो हे असंच ठेवा. 6:10 2:10. पण नवीनचा शेअर किती आहे? 1/5. मग बेसिस सेम करा, तुम्हाला अख्खा रेशो मिळेल. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो आणि न्यू रेशो दोन्ही कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला. बघा मला काय म्हणायचं कळलंय का? सॅक्रिफाईस रेशो किती आला? 6/10 आणि 2/10. नाही, 1/10 1/10 हे सॅक्रिफाईस आहेत. आणि न्यू रेशो आला 6/10 2/10. मग आता न्यू रेशो मी कसा लिहितो? 6/10 as to 2/10 as to 1/5. म्हणजे किती? 5 × 5 म्हणजेच काय? याला 5 नी 5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 6 2 नी मल्टिप्लाय, सॉरी 2 नी मल्टिप्लाय करा. म्हणजे 6:2 म्हणजे काय येणार? 3:1 as to दिस इज न्यू रेशो. आणि सॅक्रिफाईस रेशो किती आला? 1:1. 1:1 कारण बेसिस सेम आहे. काय कळतंय का? प्युअर मॅजिक दिसतंय फक्त. काही सगळा काळो अंधार आहे. काय बरोबर ना? काहीही कळत नाहीये. काय सायली काय कळतंय का बाबा? नथिंग. दिस इज मॅथमॅटिक्स. दिस इज प्रपोर्शन. हा असा तुम्हाला एखाद्या मार्काला येणार. हा चला सोडून द्या 1 मार्क. काय करणार? कळतच नाही तर काय करणार? सोडून द्या. पण डोंट वरी, सम मध्ये अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन नाही येणार. पण हे आधी जे केलं होतं ना आपण, हे मात्र तुम्हाला येणार बरं का. हे तुम्हाला यायलाच हवं. पहिली ट्रिक कळली न्यू रेशोची. सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट केला कळला. हे तुम्हाला अशा टाईपचं कुठे येणार आहे? अशा टाईपचं फक्त 1 मार्काला अंडर कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये येणार. बघा हा ह्या टाईपचं थोडंसं एखादा अजून एक सम आपण प्रॅक्टिस करूया. बघा आपला किती आला? 3:1 राईट. सेम आला. काही कळलेलं नाहीये.
बघूया. खरं तर तुम्हाला ना तुम्ही रीड जर केलं नीट तर ते तुम्हाला कळणार. तुम्ही जर रीड नाही केलं तर ते कळणारच नाही. इट इज प्युअरली इंटरप्रिटेशन. बघा मी काय म्हणतोय, हा त्याच्याही पुढचा सम चेक करूया. एक्स अँड वाय, आणि हे बाहेरचे कुठलेही नाही, तुमच्या बुकमधले सम आहेत. हे सगळे बुकमध्ये आहेत तुमच्या, म्हणजे हे तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी घेतलेत हे. बाहेरचा माझ्याकडचा एकही सम नाही घेतलेला, आणि ह्याची आपण फार प्रॅक्टिस करणार नाही कारण वेळ पडली. कारण काय होणार आहे माहितीये का, तुम्ही हे कॅल्क्युलेट 1 मार्कासाठी 10 मिनिटं घालवा. सॅक्रिफाईस करा 1 मार्क, जाऊन द्या. कारण ह्याला बघा ना कॅल्क्युलेशनला किती वेळ लागतोय. एक तर तो समजण्यामध्येच, आधी वाचण्यामध्ये 2 मिनिटं, अरे बाबा काय दिलंय, मग तो समजण्यामध्ये 2 मिनिटं, कोण काय पार्टिसिपेट करतोय, आणि मग काही ट्यूब पेटली तर कॅल्क्युलेशन सोडून देऊ. पण जे बेसिक कॅल्क्युलेशन आहे ती मात्र तुम्हाला आली पाहिजे. चलो चेक करूया. एक्स अँड वाय आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट इन द रेशो ऑफ 7:3. म्हणजे हा कुठला रेशो आहे, ओल्ड रेशो आहे. एक्स सरेंडर्स 1/7 ऑफ हिज शेअर. वर्ड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1/7 ऑफ हिज शेअर, अँड वाय सरेंडर 1/3 ऑफ हिज शेअर इन फेवर ऑफ झेड. अ न्यू पार्टनर. झेड हा न्यू पार्टनर आहे, बरोबर. आणि कॅल्क्युलेट न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो. चला, मला वाटतं सॅक्रिफाईस रेशो तर क्लिअर कट दिलाय. सरेंडर म्हणजे सॅक्रिफाईस. चला मला करा पाहू, बघूया काय समजलंय तुम्हाला. वर्डिंग नीट समजलेत. काय काढायचंय, 1/7 ऑफ हिज शेअर, 1/7 ऑफ समथिंग. कसं कॅल्क्युलेट करणार, इतकं सोपं आहे सॅक्रिफाईस काढणं, कठीण नाही आहे. वर्डिंग नीट वाचा. 1/7 ऑफ हिज शेअर. एक्सचा शेअर किती आहे, 7/10 इंटू 1/7. म्हणजे याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं. म्हणजे किती झाले, 7 कॅन्सल, 1/10. सॉरी 7 नाही, 1/10. बरोबर आहे. हा काय झाला, कुणाचा, एक्सचा. वायचा काढा, 1/3 ऑफ हिज शेअर. 1/3 ऑफ हिज शेअर किती आहे, 1/3 ऑफ हिज शेअर नाही, 3/10 इंटू 1/3. 3 कॅन्सल, 1/10. दोघांचा रेशो किती आला, 1/10 1/10, म्हणजे 1:1. हा सॅक्रिफाईस झाला, सॅक्रिफाईस रेशो मिळून गेला. काय कठीण होतं. आता मला झेडचा शेअर सांगा किती आहे. झेडला कितीचा शेअर दिला, तो दिलाच नाहीये. यू हॅव टू कॅल्क्युलेट. आतापर्यंत झेडचं प्रपोर्शन देत होते, आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे झेडचं प्रपोर्शन किती. आलं 85. काही कळत नाही, काजवे चमकतायत सर, काजवे चमकतायत, काही कळत नाहीये, नथिंग. सगळं डोक्यावरनं चाललंय. अरे मला सांगा, झेडला शेअर तुम्ही किती देणार. एक्सचा सॅक्रिफाईस प्लस वायचा सॅक्रिफाईस. एक्स जेवढं सॅक्रिफाईस करणार प्लस वाय जेवढं सॅक्रिफाईस करणार, या दोघांची टोटल म्हणजे झेडचा शेअर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, हे ऍडिशन करा. किती येणार, 2/10. 2/10 म्हणजेच किती, 1/5. हा झेडचं प्रपोर्शन झालं. मग आता काय करायचंय, झेडचं प्रपोर्शन मिळालं, ओल्ड प्रपोर्शन मिळालं. ऍटलिस्ट आता तरी न्यू रेशो काढा. आता न्यू रेशो माहिती आहे तुम्हाला, मगाची ट्रिक वापरा. 4 - 1, सॉरी 5 - 1 म्हणजे 4. 4 नी कितीला मल्टिप्लाय करायचं आहे, किती, 28. 4 नी 3 ला मल्टिप्लाय करा, 12. आणि या दोघांची टोटल किती, 10. करून बघा न्यू रेशो हा येतो का नाही. दिस इज न्यू रेशो. आणि ट्रिक तरी वापरता येते का नाही, बाकी जाऊन द्या, चला ट्रिक तर वापरा. केवढी सोपी ट्रिक दिली आहे. न्यू रेशो 28:12:10 आणि
सॅक्रिफाईस रेशो आहे 1:1, झेडचा शेअर आहे 1/5. हे 3 कॅल्क्युलेशन आपल्याला केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. नाईटमेअर आहे हा. ऍक्च्युली हे सगळं नाईटमेअर चालू आहे. 50% ऑफ द स्टुडंट्स आर नॉट अंडरस्टँडिंग. आणि इनफॅक्ट 70% ऑफ द स्टुडंट जे बोर्डाला बसतात ना, ते आमचा हा ॲनालिसिस आहे बरं का, माझा नाही बोर्डाचा आहे. म्हणून बोर्ड शेवटी आता वैतागले. जाऊन दे, हे नको टाकायला मुलांना, कारण 1 मार्क तरी कशाला काढून घ्या, जाऊन द्या, लिनियन्सी. पण हे फक्त तुमचं लक असेल तर. आणि जसं मी सांगितलं तसं प्रे काय करायचं आहे, कॅल्क्युलेट यायलाच नको. मागच्या वर्षी नो कॅल्क्युलेट द फॉलोइंग, रिझल्ट 100/100. त्याच्या मागच्या वर्षी कॅल्क्युलेट द फॉलोइंग. 90च्या पुढे कोणी नाहीच आहेत. NPCला वाट लावली होती, डेथला वाट लावली होती, आणि कॅल्क्युलेट द फॉलोइंग आलं होतं. त्यामुळे प्रॅक्टिस करायलाच हवी. मी सांगतोय तुम्हाला, कॅल्क्युलेट द फॉलोइंग आलं ना, तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली, कारण तिथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे माइंड. आय एम प्रिपेरिंग यू फॉर द वर्स्ट. पण हे बघतोय ना आपण, काय वर्स्ट इज अ वर्स्टेस्ट. काहीही करता येत नाहीये, काही करताच येत नाही, काही नाही, काय समजतच नाहीये. कसं झालंय बघा ना. काय केलं मी, एक्सनी जेवढा सॅक्रिफाईस केला प्लस वायचा सॅक्रिफाईस असं मिळून झेडचा शेअर बनला. म्हणून आपण तो पहिले झेडचा शेअर काढला, आणि मग न्यू प्रॉफिट. एकदा तुम्हाला कळलं की 1/5 शेअर मिळाला आहे झेडला, आणि ओल्ड रेशो दिलेला आहे 1 - इनकमिंग प्रपोर्शन, फॉर्म्युलाप्रमाणे जा. म्हणजेच काय करणार, तसं सुद्धा करता येतं. 4/5 बेसिकली. 5 - 1 इज इक्वल टू 4. 5 - 1, 5 × 1 = 5, त्यातनं 1 मायनस केला म्हणजे 4 येतो. न्यूमरेटर विल रिमेन ॲज इट इज 5. सो रिमेनिंग प्रोपोर्शन होतो 5/5, आणि त्याला या 7/10 नी मल्टिप्लाय करा. 4/5 × 7/10 किती झाले, 50. करून बघा, 28/50. अजून एक ट्रिक सांगतो, हे बघा, तुमच्या रेशोची टोटल ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. याचा 28 निघाला, याचा 28 निघाला. आता दुसऱ्याचा किती आहे, हे असंच करायचं आहे. 4/5 × 3/10. 5/10 इज 50, आणि 4/10 इज 12. 28 प्लस किती झाले, 28 + 12 झाले 40. मग 50 मधनं 40 मायनस करा, तो तिसऱ्याचा शेअर आहे. अल्टिमेटली तुमच्या जे रेशो आलाय ना, त्याची अल्टिमेटली टोटल 50 आली पाहिजे. म्हणजे हा तिसरा कॅल्क्युलेट सुद्धा करायची गरज नसते. मी आपलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं करायचं दाखवलं. खरं जर तुम्ही नीट अप्लाय केलं ना, तर लगेच कळून येतं. काही नाही आहे याच्यात, काही नाही आहे. तुम्ही अप्लाय नाही करतात माइंड. हा कठीण आहे बस, इन द बॅक ऑफ युअर माइंड कठीण आहे. एकदा तुम्ही ऍक्सेप्ट करून टाकलं की कठीण आहे, तुम्ही विचार सुद्धा करणार नाही. करणार सुद्धा नाही विचार. बघा, यू हॅव स्टॉप थिंकिंग. तुम्ही बंद केलंय थिंकिंग करणं, आणि म्हणून ही सिच्युएशन आहे. चलो चेक करूया काय रेशो आहे. बघा, झेडचा रेशो किती आला, 110 + 110. हा झाला झेडचा रेशो 210. आणि अल्टिमेटली रेशो बघूया, शेवटी काढली 3:1:1. कसं केलं मी, अजून पुढे जाऊया. ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. जो रेशो मी आपण असं सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. यू कॅन डू इट इन दिस वे ऑल्सो. हे असं सुद्धा करता येऊ शकेल. करायची बाकी काही करायची गरजच नाही. यू कॅन डू इट इन दिस वे. बघा ना, न्यू रेशो काय आहे. मी काय केलं, LCM हे LHS RHS करून टाकलं. हा कुठलाही नवीन फॉर्म्युला नाही, हा सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला आहे जो मॉडिफाय होतो. सॅक्रिफाईस फॉर्म्युला काय आहे, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग न्यू रेशो आपल्याला दिलेला नाही आहे, सॅक्रिफाईस रेशो वी हॅव कॅल्क्युलेटेड. मग मी याला इकडे आणला, याला इकडे आणला. RHS LHS किंवा नुसतं असं केलं तरी सुद्धा एक इक्वेशन तयार होतं. आणि ते तुम्ही एक लिनियर इक्वेशन जसं सॉल्व्ह करतात तसं सॉल्व्ह करा. याला इकडं फिरवा, हे दिस विल रिमेन ॲज अ एक्स. याला एक्स ॲझ्युम करा. बापरे, ते तर केवढं मोठं होऊन बसेल गणित. द्या सोडून, त्यापेक्षा
म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय करू शकतो आपण, इथला फॉर्म्युला चेंज करू शकतो. कसा? मी काय केलं, न्यू रेशो इज इक्वल टू, हा न्यू रेशो इकडे फिरवला, मस्त हा बघा ना, याच्या जागी हा फिरला, बघा ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. खरं तर हा सॅक्रिफाईसचा रेशोचा फॉर्म्युला आहे, विच वी आर युझिंग फॉर कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. नेक्स्ट, मूविंग ऑन. हां, सो हो, चला गुडविल कॅल्क्युलेशन. गुडविल कॅल्क्युलेशन आता 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 इथून पुढचा पार्ट व्हेरी व्हेरी क्रुशियल. दिस इज गोइंग टू डिसाइड तुम्हाला 10 मार्क मिळणार का 6 मार्क मिळणार. 6 मार्क शुअर शॉट मिळणार, दॅट यू हॅव टू कन्वर्ट इनटू 10. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत 10 आउट ऑफ 10. बरं, याला काही ऑप्शन अवेलेबल आहे? येस. आता इथून पुढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मोस्टली ऍडमिशनला रिटायरमेंटचं ऑप्शन असेल, ऍडमिशनला रिटायरमेंटचं ऑप्शन असेल. आणि आता आपण वी आर टॉकिंग अबाउट गुडविल. सगळ्यात पहिले आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, दॅट वी हॅव टू अंडरस्टँड फर्स्ट. गुडविल कॅल्क्युलेशन्स करायचे. लिहिते का काय तू? मग गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं करणार गुडविल कॅल्क्युलेट? स्टेप, परत एकदा स्टेप आल्या, परत एकदा मॅथमॅटिक्स नाही, हे एकदम इझी आहे, हे रेशो प्रमाणे नाही आहे. दिस इज रिअली इझी, काही इश्यूज नाही याच्यामध्ये. चला, स्टेप 1, सगळ्यात पहिले आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रॉफिट फर्स्ट. काय फॉर्म्युला आहे? टोटल ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय number of years. This is simple formula, you just have to put values into it. आणि दुसरी स्टेप काय आहे, तर दुसरा फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. हा जो नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस आहे, दिस विल बी गिवन टू यू. हे तुम्हाला दिलेले असणार आहेत सम मध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे, तर पहिले टोटल ऑफ प्रॉफिट्स काढायचे. याचा अर्थ काय? जर लॉस झाला तर त्याचं काय करणार? तो इग्नोर करून टाकणार का? नाही. सगळ्या प्रॉफिट्सचं ॲडिशन करणार आणि त्यातनं लॉस मायनस करणार. जी काय टोटल येईल दॅट विल बी कॉल्ड ॲज टोटल प्रॉफिट. आता इथं किती वर्ष आहेत? 4 वर्ष आहेत. सो नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 4. त्या नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड करणार. जी काय टोटल येईल त्याला नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड करणार. सो दॅट वी विल गेट ॲव्हरेज प्रॉफिट. यातनं आपल्याला मिळणार काय आहे? ॲव्हरेज प्रॉफिट मिळणार आहे. आणि ॲव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेसनी मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार? बस. याला म्हणतात ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. हे जे गुडविल आहे. बरं, बाय द वे देर आर 2-3 वेज इन विच गुडविल कॅन बी कॅल्क्युलेटेड. पण इथं प्रॉफिट का घेतलाय मी? वाय? गुडविलचा आणि प्रॉफिटचा काय संबंध? बघा, तुम्हाला काही विचार करून काही सुचतंय का? कोणाला काही प्रश्न पडला असा, सर इथं प्रॉफिटचा काय संबंध गुडविलशी? आपण गुडविल व्हॅल्युएशन करतोय, मग प्रॉफिटचा काय संबंध? व्हाय वी आर टेकिंग इन टू कन्सिडरेशन टोटल प्रॉफिट? चला, एनी वन ऑफ यू. काय प्रॉफिट? काय नाही सर, काहीतरी घ्यायचं तर प्रॉफिट घेतलं. कुठून तरी तर काहीतरी कॅल्क्युलेशन तर केली पाहिजे. नाही, देयर इज अ रिलेशन. गुडविल आणि प्रॉफिटचं रिलेशन आहे. तुम्हाला ते आयडेंटिफाय होते का? बघा, आपण 11th मध्ये हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा, मला काय म्हणायचं आहे बघा, परत एकदा ते एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. सपोज तुमच्याकडे तुमचा मित्र किंवा मैत्रीण मुंबईहून आली किंवा आला, फर्स्ट टाइम पुण्यात आलाय असं ॲज्युम करायचं आहे. सो आणि तो तुमच्याकडे राहिला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आणि आता तो घरी चाललाय. पुण्याची आठवण म्हणून त्याला मिठाई हवी. तो काय म्हणतोय तुम्हाला की पुण्यात बेस्ट मिठाई कुठे मिळते. सो दॅट ॲज अ आठवण म्हणून तो घेऊन जाणार आहे मुंबईला जाताना. तो तुम्हाला क्वेश्चन विचारतोय, पुण्यात बेस्ट मिठाई कुठे मिळेल? चला बोला. काका हलवाई आणि चितळे.
आता बघा, तुम्ही काय नाव सांगितलं, काका हलवाई आणि चितळे बंधू, राईट आहे. सपोज आता हा तर लगेच दीपंकर इथंच राहतो, पण मी इथं नाही राहत, मी पार कुठेतरी खमजाडीत आतमध्ये सहकार नगरमध्ये पार मेघना सोसायटी एकदम आमच्या आत आहे. आमच्या इथून हे साधारणपणे 2 किलोमीटरवर आहे आणि काका हलवाई पण 2 किलोमीटरवर आहे. आणि मी जर सांगितलं की नाही चितळे बंधूंकडे चांगली मस्त मिठाई मिळते, कुठे चितळे बंधू, त्यांना मी दाखवलं गुगलवर, त्यांनी सर्च बिच केला, झालं, त्या तुमचा जो मित्र आहे तो इथं आला, त्यांनी चितळे बंधूंकडनं मिठाई घेतली आणि घरी गेला. ह्याच्यात काही तुम्हाला रिअलाइज झालं गुडविल कुठे आहे, काय आहे गुडविल याच्यात आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चितळे बंधूंकडे बेस्ट मिठाई मिळते, हे त्यांचं नेम अँड फेम आहे, कीर्ती प्रसिद्धी गुडविल आहे. आता ह्याच्यात प्रॉफिट कुठे आला, एवढा मोठा बिझनेस चितळे बंधूंचा तुम्ही केला, माझ्या बाजूला मिठाईवाला आहे, माझ्या घराच्या बाजूला, पण तो तुमचा मित्र माझ्या ह्या मिठाईवाल्याकडे जाणार आहे नाही, तो कुठे गेला, म्हणजे चितळे बंधूंचा प्रॉफिट झाला का नाही, जास्त सेल झाला, प्रॉफिट झाला. येस, गुडविलचा संबंध प्रॉफिटशी आहे. लोक कुठून 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 येतात, दॅट इज गुडविल अँड दॅट क्रिएट्स प्रॉफिट. तुमचा सेल वाढला म्हणजे प्रॉफिट क्रिएट झाला. सो वी आर ॲग्री. म्हणून इथं टोटल प्रॉफिट घेतलाय. काय म्हणणं आहे की गुडविलमुळे प्रॉफिट होतो, आणि मी तो प्रूव्ह करून सांगितलं तुम्हाला, दाखवलं की येस प्रॉफिट होतो गुडविलमुळे. चला, म्हणून आपण काय केलंय इथं, काय घेतलंय, अरे बाबा नो काय चाललंय, हा तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर घरी जा. सो टोटल प्रॉफिट, आणि आपण आता टोटल प्रॉफिट कसा घेणार, तर टोटल ऑफ प्रॉफिट्स मायनस लॉसेस ऑफ द इयर, म्हणजे त्याला आपण टोटल प्रॉफिट म्हणणार, आणि त्याला डिवाइड काय करायचं आहे नंबर ऑफ इयर्सनी. म्हणजे मला काय मिळणार आहे, ॲव्हरेज प्रॉफिट. आणि ॲव्हरेज प्रॉफिटला मी नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेसनी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळणार, कळलंय. चला काय कळलं बघूया. तुम्ही कॅल्क्युलेट करून द्यायचंय मला गुडविल, तुम्हाला म्हणताय तुम्ही कळलंय, घ्या बघा ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी. चला घ्या, सुपर प्रॉफिट नको, ॲव्हरेज प्रॉफिट आहे हे, सुपर प्रॉफिट नको, मी हे नंतर आपण करू, वी विल डू दिस. काय दिलंय तुम्हाला, 5 वर्षात का 4 वर्षात का 3 वर्षात, हाऊ मेनी इयर्स आर देअर, 4 आहेत, 4 वर्षांचं आहे. टोटल वर्ष किती आहेत, 5 इयर्स आहेत. चला सगळ्यात पहिली स्टेप, ॲव्हरेज प्रॉफिट काढा, यू डू कॅल्क्युलेट. कसा कॅल्क्युलेट करणार ॲव्हरेज प्रॉफिट, मस्त गुंडळूनच बसले. चल सुरू, किती आहे टोटल प्रॉफिट, काय सायली, कसं करणार, हे बघा काय करणार आपण, सगळ्या प्रॉफिटची टोटल, हा प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट आहे, हा लॉस आहे, मग हा मायनस, हा प्लस. चला करा, 3 लाख रॉंग, किती आली टोटल, साध्या टोटल्स करून मायनस करता येत नाहीये, काय किती, हे मायनस आहेत, बाकी सगळे प्लस आहेत. 3 लाख 3,30,000. बघा साधी कॅल्क्युलेशन आपल्याला जमत नाहीयेत. अब कर ना टोटल, 80 + 95 + 1,10,000 + 85 - 40,000. हे घ्या. सो किती आली टोटल, 3,30,000. 3 लाख सगळ्यांचं आले का, 3,30,000. चला आता त्याला काय करायचंय, 3,30,000. पहिले आधी फॉर्म्युला लिहा, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. 6,600 चुकतंय, मग डिवायडेड बाय हाऊ मेनी इयर्स,
5 years म्हणजे किती आला ॲव्हरेज प्रॉफिट? 66,000 बरोबर आहे का? डिव्हिजन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पहिलं 5 6 जा 30, 5 6 जा 30, 66,000. मग आता गुडविलचा फॉर्म्युला काय? ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. सपोज 2 years ऑफ परचेस आहे. चला काढा 2 years ऑफ परचेसनी. 2 years ऑफ परचेसनी गुडविल काढा. म्हणजे काय करायचं? 66,000 मल्टीप्लाइड बाय 2, 1,32,000. हे घ्या पहिले 66,000. हे सगळ्यांची टोटल अशी होरिझॉन्टल टोटल तुम्हाला आणि गुडविलची सुद्धा वर्किंग नोट करायची आपल्याला. गुडविल जिथं जिथं येईल व्हॅल्युएशनला गुडविल मोस्टली तुम्हाला दिलेलं असणार आहे. गुडविलची पण वर्किंग नोट आत्ता ॲडमिशनला करावी लागणार नाही. डेथमध्ये आपण प्रत्येक सममध्ये गुडविलची व्हॅल्युएशन करणार. त्यामुळे आत्ता मला आय एम दिस बॉदर्ड अबाउट इट की ठीक आहे आत्ता आपण नाही केलं तरी डेथला तुमचं रोज करून 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 स्पेशलायझेशन होणार आहे. व्हॉट इज स्पेशलायझेशन? कुणाचं कन्सेप्ट आहे स्पेशलायझेशन? हुज कन्सेप्ट इज दिस? कुणाची कन्सेप्ट आहे? करायचं आहे आज आपल्याला. आज ओसी आहे ना. बघा स्पेशलायझेशन येणार आहे. आपण चेक करूया. चला 66,000 आणि पुढचं काय आहे? 1,32,000. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस मिळालंय. गुडविल कळलं. इथून पुढे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंटली काय करायचं आहे तर गुडविलची ट्रीटमेंट. पहिले आपण काय अंडरस्टँड केलं? हाऊ टू कॅल्क्युलेट गुडविल. गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार. आता इथून पुढचा पार्ट काय आहे तर गुडविलची ट्रीटमेंट आपण कशी करणार आहोत. गुडविलच्या ट्रीटमेंटवर सगळे सिनॅरिओज डिपेंड आहेत. 5 सिनॅरिओज आहेत. ते सगळे गुडविलशी रिलेटेड आहेत. गुडविलची काय पोझिशन आहे ॲडमिशनच्या वेळेला हा सिनॅरिओ ठरणार आणि त्याप्रमाणे गुडविलच्या एंट्र्या कराव्या लागतील. आणि जर का तुमचा सिनॅरिओ मी याच्या आधी पण सांगितलाय चुकला 6 मार्काची गॅरंटी मी सांगतो. 6 मार्क तुम्हाला 101% मिळणार. आपण प्रॅक्टिस खरं तर करणार आहोत ती रिमेनिंग 4 मार्काची. 6 मार्क 101% तुम्हाला मिळणार. आपल्याला प्रॅक्टिस 4 मार्काची करायची जे ॲडिशनल आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत नथिंग लेस दॅन 10. 10च्या खाली नाहीच. इथून पुढचे सगळे 10 out of 10 असे 2 क्वेश्चन्स आहेत आणि 8चे 2. इथून पुढे कुठे 1 मार्क आपल्याला ड्रॉप नाही करायचा आहे. टार्गेट सगळ्या ठिकाणी 10-10 आणि 8-8. 8चे 2 क्वेश्चन्स आहेत, 10चे 2 क्वेश्चन्स आहेत.